हिप्पळगाव येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा व विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. हिप्पळगाव येथे बँक शाखा व सोसायटीच्या नूतन इमारतीचे मोठ्या थाटामाटात जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार धीरज भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार मार्सी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दादा शेळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हा बँकेचे संचालक अनुपभैया शेळके, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, शिरूर आनंदपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रभाकर बनकर, संजय बिरादर, शिरूर आनंदपाळ सोसायटीचे चेअरमन रामकिशन गड्डीमे, हिप्पळगाव सोसायटीचे चेअरमन दिलीप गड्डीमे, बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे, ज्ञानोबा मोगले मुरुडकर, रमाकांत भागवत वेंजने, ज्ञानोबा मोगले मुरुडकर, अविनाश खांडेकर, महताब शेख, अनंत शेळके, दिलीप गड्डीमे, हिप्पळगाव ग्रामस्थ व नूतन संचालक अनुपभैया शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करांचे मने भारावून गेली. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. तदनंतर शेळके परिवाराकडून दिलीपराव देशमुख यांना भर पेहराव आहेर व धीरज भैया देशमुख यांना फोटो देऊन कौटुंबिक सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनुपभैया शेळके यांनी आपल्या मनोगतामध्ये सहकारी संस्था सांभाळणं, हिप्पळगावकरांची व्यथा मांडली. जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरात त्या संस्थेमार्फत समृद्धी पोहोचवणं, ती संस्था व्यवस्थित चालतेय का नाही, त्या संस्थेत काही घोटाळा होत नाहीये, त्या संस्थेचा प्रत्येक संचालक आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक जेव्हा आदरणीय काकांनी त्याची धुरा सांभाळली, बाबासाहेब पाटील असतील, गोविंदपूरकर असतील, ही सगळीच जुनी मंडळी वसुलीचे मेळावे त्या काळात घ्यावे लागत होते. आता अलीकडे अशी परिस्थिती आहे की चेअरमन स्वतः सांगतात वसुली करून काही कमी जास्त असेल तर आम्ही भरतो आणि पुन्हा कुटीला जायला पाहिजे होतं, पण आता वाढीव काही मागू नका भाषणात सांगितलं म्हणून. का तर 17.5 कोटीचं वाटप, पीक कर्जाचं वाटप मराठवाडा विदर्भामध्ये सर्वात जास्ती हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पीक कर्जाचं वाटप आहे. 1750 कोटी रुपये, ज्याच्यावर एकही पैसा व्याज आम्ही न घेता तरी सुद्धा 100 कोटी, 109 कोटीचा नफा आणि गेली 5 वर्ष 100 कोटीचा नफा या बँकेने मिळवलेला आहे. आणि मग अशा पद्धतीचं आपण व्यवस्थापन या ठिकाणी करतो. अशोकराव पाटील साहेबांचं भाषणामधला एक मुद्दा फक्त माझ्या लक्षात राहिला, कारण मी जरा ते वाचत बसलो होतो. खूप चांगलं भाषण झालं असं मला अभयदादा सांगत होते आणि तुम्हाला सगळ्यांना ते आवडलेलं आहे. त्यातला तो महत्वाचा मुद्दा होता की आमचं सरकार नसताना गेली काही वर्ष राज्यामध्ये आमचं सरकार नाही आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाचं सरकार नाही आहे, केंद्रामध्ये सरकार नाही आहे, आणि मग देश पातळीवरची आणि राज्य पातळीवरची बक्षिसं मिळतात कशी काय, आणि म्हणून आम्हाला नावं ठेवण्यापासून समाज गर्जना न्यूज मराठी लातूर. त्यांची एक स्टाईल आहे की व्यासपीठावर यांच्याबरोबर माझी समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे म्हणून. तर ते भाग सोडून